झालंय आता आहे ना, सगळं आवरून झालंय. हेच फक्त पुसायचं राहिलं होतं. मी तर फोळी अडाणी सखू, तुमच्या नावाच लाल लाल कुंकू, एक पाणी लागल का बाई ग केळेवाली, मी सांगा तुम्हाला शोभल का. बाई ग केळेवाली, मी सांगा तुम्हाला शोभल का. या बाय, हा या असं स्वच्छ करीत जायचं. हो या कवर, या सोफ्याचे कवर, हा हं? सगळं एकदम याच्यावर घाण दिसली नाही पाहिजे मला. हे सोफ्याचे कवर 8 दिवसाला बदलीत जायचे. बर बर. आणि हे सोफा बी पायाच्यावर एवढी एवढी धूळ नाही दिसली पाहिजे. बर बर हम्म. ठीक आहे, घेते मी आवरून. झालंय आता, थोडंसंच राहिलंय, हेच पुसायचं राहिलं होतं फक्त. हा चालेल चालेल. हा तुम्हाला काही पाहिजे का? मला काही नको, थोडी कॉफी बनवून दे. बर चालेल, ठीक आहे, मी कॉफी बनवते तुम्हाला. झालंय माझं हे. हा चालेल. अच्छा जाऊ का? हा जा. चला आता आहे ना, झाले. मालकाला कॉफी ठेवायची आहे, तेवढी कॉफी करून देते. आणि मी पण थोडीशी कॉफी पिते. लय आता चहाचा अंबल आलाय, लय थकले दिवसभर काम करू करू. चला आता आहे ना, मालकाला कॉफी करून देते थोडीशी. धुणं धुवायचं राहिलं अजून. चला आता आहे ना, मालकाला मस्त कॉफी ठेवते. दूध घेते फ्रीज मधून. मस्त 2च कप ठेवते. दूधही थोडंच राहिलंय, मालकाला आणायला सांगावं लागेल. मालक हं? काय हो? काही नाही म्हणलं. तू कॉफी आणणार होती ना शांता? अहो एका कॉफीच उकळत ठेवली ना. हा का? हा मी म्हणतो अजून झालीच नाही का? हा, मग थोडा उकळायला वेळ लागतोच ना. हा हो हो. आणि तसं पूर्ण उकळल्याशिवाय त्याला मस्त असं रंग नाही चढत ना. हा बरोबर आहे. बर आण मग लवकर. हा बसा तुम्ही देवा. मला कवाचा आंबल आला. हा बर आणते. आण. चला आता आहे ना, मालकाला कॉफी देते. शांता, हा आले ना मालक. आण ना कॉफी. एवढा वेळ लागला? अहो ते थोडस उकळायला लागते ना, मी तुम्हाला बोलले ना मालक. हा हा. कशी झाली सांगा बरं. छान झाली, छान झाली. हा हा, तुम्हाला साखर थोडी कमीच टाकली ना. नाही मस्त अशीच पाहिजे. मग आता तू एक काम कर ना. हा हे कपाट खूप घाण झालंय. हा तू खूप दूर बसली, त्याच्यावर पुसून घे बरं ते. लगेच पुसू का मग? लगेच लगेच. बर पुसते, कपडा आणते मी. हा ना. ते ना मला मी ना पुसणारच होते, पण हे वेळ भेटत नाही ना. उंच आहे ना ते जरा.
हा काय हो? काय नाही झालं पुसून. हा झालंच आहे आता. तुम्हाला काही पाहिजे का? मला काय नाही, कप ठेवून दे म्हणलं. हा कप ठेवते, ते भांडे कोणी आवरून घेते. हा ठेव. छायला, या पाखराला आता मी सोडूच शकत नाही. हा, पक्की मनात बसली. आईला काय शरीर आहे हो. काय ती शांताचं शरीर आहे. मला तर असं झालं, काय करावं आणि काय नाही. थांब. शांता, जी मालक. इकडे ये ना. भांडे घासते ना. हा ये, 2 मिनिटं ये. बरं आले. मालक हा बोला ना. हा, बस. नाही बसायला वेळ नाही ना मालक आता एवढा. अगं शांता, होईल, सगळे काम होतील. हा तुला आहे ना, तो अशी मला थोडं बोलायचंय. बस. वरती बसू का? मग बापरे, मालक काय बोलायचंय तुम्हाला? अगं शांता, हा तुला असं विचारित होतो मी. हा तू जशी कामावर आली, हा खरंय का नाही? तू जशी कामावर आली, पण तुझ्या घरचं मला काहीही सांगितलं नाही. तुला पोरं किती आहे? तुझा नवरा काय काम करतो? हा ते काय मालक, मला 2 पोरं आहे. हा, आणि माझा नवरा तिकडे शहरामध्ये कामाला आहे ना, दुसऱ्या शहरात. असं. हा तो नवऱ्याला किती पगार आहे? माझ्या नवऱ्याला काही नाही, 12,000 रुपये फक्त. खाली 12? हा अरे रे, मग लई कमी पैशात काम करतो. तू किती घरचे धुणे भांडे करती? आता मी करते ना मालक, तुमचं करते, हा, अजून 2-4 घरचं करते. मग मला पण असे 7-8 हजार रुपये भेटतात. हा का? हा मग त्याच्यात आमचं भाड्याचं घर आहे, काही भाडं जातं, काही किराणा असं. त्याच्यातलं पोरं अजून लहान नाही, एक शाळेत जाते, एक काही शाळेत जात नाही. मग ते असं खर्च होऊन जातं आमचं. हा, म्हणजे होत नाही, पण मग आता ऍडजस्ट करावं लागतं ना. हा, म्हणजे तुझ्या कुटुंबाचं भागविती बा तू हा महिन्याला. मग आता दुसरं काय करणार आहे मालक? हा, तेच विचारायचं होतं. हा शांता, हा मग तुझा नवरा बाहेर काम करतो, हा तो बाहेरच राहतो नाही का? हा मग तू आहे ना, आता एक काम कर, एकाच ठिकाणी कुठंतरी काम कर. हा एवढे पैसे तू कमीती, हा. एवढ्या पैशात तू महिन्यात भागत नाही. हा महिन्याचं भागत का? नाही. मग मी तुला 30,000 रुपये महिना देतो. 30. बापरे, एवढे? हो, पण तू एक काम करायचं, हा माझ्या घरातलंच काम करायचं, कुठेही काम करायचं नाही. म्हणजे फक्त तुमच्याकडे काम करायचं, हो, बाहेर जायचं? नाही. 30,000 रुपये महिना द्या ना. हो, आणि नसलं काम तर घरातच बसायचं. हा का? मग मी सांगल ते काम करायचं. हा का? बरं आता एवढे 30,000 रुपये महिना भेटल्यावर मग अजून काय पाहिजे नाही का? हा. मग मी बाहेरचे सगळे काम बंद करून टाकेल. करशील ना? हा मग आई, या बाय हा ये 30,000 रुपये हा दर. 30,000 आहे का? ये 30,000. बरं मला चालेल, मी तुमच्याच इथं काम करील, दुसरीकडे नाही जाणार कुठं. कारण एवढे पैसे भरपूर आहे ना, एवढा तर आमच्या दोघा नवरा बायकोंचा पगार पण नाहीये. हा, मग एवढे जर मला महिन्याला भेटले तर मग मला कुठं जायची गरजच नाहीये. अहो तरी येत जाऊ दे. ठीक आहे चालेल, मग जाऊ का मी भांडे घासायला? नाही थांब, बस. अजून काही बोलायचंय. शांता, हा या बाय, मी तुला 1 लाख रुपये देतो. 1 लाख? हो. बापरे, एवढे कसले पैसे मालक? हे पैशाचा असं आहे हा का, मला तू प्रेम दे. बापरे, प्रेम? हो. नाही मालक, काय? मी कसं प्रेम देणार तुम्हाला? म्हणजे माझा संसार आहे ना, नवरा आहे. अगं, तुला नवरा आहे, सगळं आहे, हा पण तुला आज पैशाची गरज आहे.
हा तर मग मी माझ्या कष्टाने कमवते ना, कष्टाच्या पैशावर माझा प्रपंच चालतो, मला हे पैसे नकोय. ऐक, आणि तुम्हाला मी प्रेम पण नाही देणार. तू आत्ताच प्रेम दे, म्हातारी झाल्यावर तुला कुणीही ओळखणार नाही, विचारणार नाही. तुझं आत्ताच तरुण शरीर आहे, आत्ताच तुझे मजा करायचे दिवस आहे. हा हा एकदा म्हातार झालं हा तुला कुणीही ओळखणार नाही आणि पैसे भेटायचे नाही. आता हा. ऐक, हा हाय तरुण तर घे करून. हा आता हा ऐक, हा हाय तरुण तवर घे करून. हा घे करून, हाय तरुण तवर घे मजा करून. हा हा ठीक आहे, तरुण आहे तर मजा करून घे, बरोबर आहे तुमचं वाक्य. हा, पण मला म्हणजे काय बोलावं तेच कळत नाही. अगं काय बोलायचं, मस्त मी बोलील तेव्हा मला प्रेम द्यायचं थोडंफार. तुला मी शांत पैसे देईन, राजाच्या राणीसारखं तुला या घरातच ठेवणार. हा मग त्याला काय प्रेम द्यायला, हाय तो जवानी, माझही जवानी आहे, म्हणून ते प्रेम लागतं दोघांचं एकमेकाला, नाही का. मग काय करते पाय, या बाय धर घे पैसे, 1,00,000 रुपये. ते मालक हा? धरा हे पैसे. पण मी आहे ना माझ्या नवऱ्या संग अशी गद्दारी नाही करू शकत मालक, नका मला, मी नाही देणार प्रेम. शांता ऐक, तुझा नवरा कवा येणार आहे पाहायला तुला. एवढे हाल तुझे एवढ्या दिवस काढी ती तू. बस खाली बस, मी सांगतो तुला बस. या बाय, तो अंगावर फुटका मनी नाही, तुला मस्त दागदागिने करतो, तुला राजाच्या राणी सारखा असं मस्त बांगल्यास ठेवतो, तुला भारी भारी साड्या घेतो, तू म्हणशील ते घेतो. तू म्हणली मला कुट्टी घ्यायला, घरून यायला कुट्टी पाहिजे, गाडी गाडी ती सुद्धा तुला घेऊन देतो. मग राहू दे पैसे तर. पण ते महानवऱ्याला समजलं तर. अगं कळूनच द्यायचं नाही ना, तू एक कामवाली, हा तू रोज माझ्या घरी येणारी, इड घरी तू आल्यावर आपण दरवाजे लावतो का नाही, कोण मध्ये येत आपल्यात. मग ठीक आहे, ठेवते मी. ठेव, मला प्रेम देते ना. मग हा तुम्ही म्हणले ना भरभरातून प्रेम दे. तुला दागदागिने करतो, मग म्हणजे मला दागिन्यांची पण अपेक्षा नाही, पण माझ्या संसाराला थोडस पैशाचा हातभार लावशाल ना तुम्ही? हो लाव ना, तुला दागदागिने तर करणारच ग. हा तू किती नाही म्हण, पण मी तुला करणार दागदागिने. का शांता, तू मला खूप आवडते. हो, तुझ्या आणि स्वभाव कुठंच पाहिला नाही बाईचा. हा का? आणि तुझं शरीर मला लय आवडलं. हा का? हो, लय कवाचा गटाना होत होता, हा असा जीवाचा आळापिळा झाला. हा हा कवा शांताला विचारे, तुझ्याक जर मी पाहिलं, हा माझं उठत बसत, बसत उठत बसत, आणि आज सकाळी उठत ते मग लय लेट बसत. तू दिसते तशी ना ग शांता. चल ना आता, घेऊ करून चल ना, सरक वर ये. शांता, पायाशी खाली कर.
भारी वाटत. हा. मालक सोडा आता. खूप भारी वाटलं शांत. काय घाम निघाला. खूप घाम आलाय मला. तुला आला पाहिजे. तो नवऱ्यापेक्षा भारी काम केलं ना. मग बरं मालक, आता मी जाऊ का मग? हा आता तो टायमिंग झालं घरी जाय. जाते मी आता, घरी पण खूप काम पडेल ना. हा जाय जाय जाय, टाइम झाला. या बाई शांता, हा. बघ मी असं तू मला प्रेम दिलं का, मी असे पैसे अडके देत जाईल मधून अधून. चालत. हा. हा बाकी काही नको. तुला कोणाच्या तिथं जाऊ नको, काहीच करू नको. काय करणार आहे तो नवऱ्याला? चालेल. हा येऊ का मला? ये ये. आईला जाऊ दे आता. लय अंग असं यंबळून गेलो. आता मस्त थोडासा झोपून घेतो. कोण आलं? थांबा थांबा, कडी उघडतो. शांता तू? हा. अहो किती दिवस झाले तुला? 2-3 महिने झाले. तू आज तो आणि दाखवलं काय मला? काय आली तू कामावर आता इड? अहो मालक, थोडी तब्येत बरी नव्हती ना. काय झालं ग तुला? आता कसं सांगू तुम्हाला, आता सांगावं तर लागणारच आहे. बर ये इड तर ये. इड बस आणि सांग. बस इड. काय झालं बुवा तुला? काही आजारी म्हणजे तुला काही कावीळ झालती का दुसरं काही आजार झालता का निमोनिया झालता असं काही? नाही, मग कावीळ नाही झाली आणि निमोनिया नाही झाला. दुसरंच झालं होतं. पण मग आता त्याच्यामुळं 3 महिने आलेच नाही ना मी. बाई तुझी किती वाट पाहिली. तुझा फोन लागत नव्हता आणि तू कुठं दिसतही नव्हती. ती माझ्या कामाची हार झाली. सांग बरं. हा, ते सगळं बरोबर आहे मालक तुमचं, पण काय करणार आता. माझी पण तब्येत बरी नव्हती. तुमच्याकडून इथून गेले मी. आणि तुझ्या बरोबर दुसरी बाई सांगता येईना. हा, मी तुमच्या इथून गेले हा हा. आणि त्याच्यानंतर मला असं उलट्या वगैरे चालू झाल्या ना 1-1.5 महिन्यानंतर. हा म्हणजे खाण्यात बदल झाला. मग मी दवाखान्यात गेले. हा. डॉक्टर म्हणे तुमचं नाही का रिपोर्ट करावे लागतील. मग मी रिपोर्ट वगैरे केले. तर त्याच्यात काचे ते डॉक्टरनी लय काय बाई सांगितलं. सांगितलं डॉक्टरनं? काचे रिपोर्ट? काही रोग झाला का? काही आजार वाढला? अहो मालक, रोग नाही झाला. मग ते मी आहे ना प्रेग्नंट आहे ना. हा प्रेग्नंट? प्रेग्नंट आहे असं डॉक्टरनी सांगितलं. प्रेग्नंट म्हणजे काय? अहो म्हणजे मला आहे ना दिवस गेले. दिवस? हा. दिवस गेले म्हणा डॉक्टर. हा. आता त्याच्यामुळं मग मला आहे ना नुसतं कस तरी झालं. आता म्हणले मालकाकडे जाऊन पहिलं मालकाच्या कानावर घालावा. मला इतकं टेन्शन आलं. आता मालक तुम्हीच सांगा काय करायचं. आता शांता तू म्हणते आता तुम्हीच सांगा म्हणजे मला काय संबंध येतो त्याच्यात? हा आता तू 2-3 महिने कामावच आली नाही. अहो तुमचा संबंध आहे ना. ते तुमच्यामुळेच प्रेग्नंट राहिले ना मी. कशी काय? कशी काय म्हणजे? मुळे? अहो त्या दिवशी तुम्ही मला ते पैशाचं लालच दाखवलं. पैसा वगैरे दिला. मी भावनेच्या भारात तुम्हाला प्रेम दिलं आणि त्याच्यानंतर 1.5-2 महिन्यांनी मला त्रास व्हायला लागला. तर डॉक्टर म्हण तुम्हाला 1.5-2 महिने झाले, तुम्ही प्रेग्नंट आहे. मग पहिलं तुमच्या कानावर घालायला आले ना. मग मी काय म्हणली? छाछा मा काय समज? तू आज तिकडे शान खाला असेल कोणाचं आणि तू मा का आली उजरायला? हो मालक,
थोबड सांभाळून बोला. काय बा तुम्ही मला काय असले ना तर मला काही घेणं पडेल नाहीये. तुमचंच आहे, ज्याचं आहे त्याच म्हणाल मी. असं दुसऱ्याचं नाव कसं काय घेईन? मान मान त्याचा काही संबंध नाही बाई. काही बरे संबंध तू नाही. ना लगेच डर इडून तू कामावर सुद्धा राहू नको म्हणजे आणि माझ्या घरात येऊ नको. मालक म्हणजे तुम्ही तुमच्यावर हे आलं तर तुम्ही लगेच आता मला कामावरून काढू राहिले ना असे बोलू राहिले. पहिले तर लय गोड गोड बोलायचे, तुला दागिने करील आणि साड्या करील आणि कुटी घेऊन देईल यायला आणि जायला, एवढे लाख रुपये घेईन 2 लाख घेईन काय काय आम्ही दाखवायचे. आणि गोड बोलून माझ्याशी मजा मारली ना आता म्हणू राहिले दुसरीकडे शेण खाल्लं. कुठं जाणार आहे मी शेण खायला? मालक तुमच्यासारखी पानसट नाही मी याच्या त्याच्याकडे जायला. हे बाळ तुमचंच आहे, तुमच्यामुळेच मला दिवस गेले. त्याचा निर्णय लावा, नाही तर माझ्या इतकी वाईट बाई कोण नाही. मग हा बाई मान त्या बाळाचा काही संबंध नाही. इडून उठ शांती लाग वाटाला उठ. म्हणजे तुम्ही स्वीकारणार नाहीये का ते? नाही, नाही. का तुमचं आहे असं? पळ संबंध नाही तीळ मात्री. म्हणजे तुम्ही माझ्याशी चाळे करेल नाही का? नाही तू मला प्रेम दिलं त्याच्या बदल्यात मी पैसे दिले, तिथंच विषय संपून जायले. हा म्हणजे पैसे दिले म्हणजे विषय संपला का? हो मग आता हे मी काय करायचं? हे तू कोणाक गेली त्याच्याक जाय माका का आली. या बा मालक शिस्तीत बोला. आय आय मा काही संबंध नाही. काही संबंध नाही. ठीक आहे जाते मी. आता मी बी आयडिया करते ना. काय आयडिया करती? काय करणार आहे तू? काय करणार आहे म्हणजे हा? मी आता काय करते ते पोराला पोटात मोठं करते. हा ते असं चालायला वगैरे लागलं का म्हणजे माझी डिलिव्हरी वगैरे झाली का चालायला वगैरे लागलं का हा. तुमच्या इकडे आणून ठेवते घरात. म्हणजे आजूबाजूचे लोक तुम्हाला थुकतील. लग्न व्हायला नाही या बाबाचं, याला पोर कुठून आलं घरात रेडीमेड. म्हणजे तुमच्या असे थुकतील, तुम्हाला बायको सुद्धा भेटणार नाही आयुष्यभर. असे सडत पडाल मग. आणि वरून पोलीस स्टेशनला बी त्या पोराला घेऊन जाईल आणि कंप्लेंट देईल काही हे पोरग आहे ना याच आहे. हा शांता ऐक जरा. शांतन बिनता नका म्हणू. आता मी बरोबर करते. तुम्ही म्हणता ना माझा संबंध नाहीये, म्हणजे तुमचा संबंध असताना तुम्ही हात काढून घेऊ राहिले ना. मी जाते पोलीस स्टेशनला आणि सांगते साहेब पोरगं यांचंच आहे, तरी हे म्हणते माझं नाहीये. मी जाते आता, मी करते बरोबर. शांता थांब थांब नाही थांब नाही, आता मला सोडा तुम्ही. मला 2 मिनिटं. तुम्ही आता धरूच नका. इकडे इकडे म्हणजे इकडे मी एवढं तुमच्या कानावर घालायला आले, तुम्ही चोराच्या उलट्या बॉम्बावर मला बोलू राहिले का तुम्ही? थांब, मला थांब. बोलू राहिले का? थांब ऐक ऐक नाही ऐक. मी चालले आता. अगं मी त्याला मोठं करील, मी सगळं करील. हा मी जाऊ दे, मी त्या बाळाला जन्म देईल, मी त्याची हत्या नाही करणार. मी करते बरोबर, डोक्याने करते कार्यक्रम. माझं ऐक, माझं पहिलं ऐक. तू इकडे ये, माझं पहिलं ऐक जरा. बस इड काहीच करू नको. ऐक हा. आता तू पोलीस स्टेशनला जाऊ नको, हा. कुठं जाऊ नको. तू ना तुला मी ना 5 लाख रुपये देतो. हा तुला मी ना तुझ्या संगत दवाखान्यात येतो आणि अब आपण दोघं गेलो का आपण ट्रीटमेंट करू, गोळ्या घेऊ, औषधं घेऊ, सगळं बरोबर करून घेऊ. पण असं करू नको, पोलीस स्टेशनला जाऊ नको. माझी इज्जत सगळी जाईल बघा. हा. ऐक शहाणे तू. म्हणजे तुम्हाला इज्जतीचं पडलंय का? हा मग तुम्हाला इज्जतीचं आहे ना, तसं आम्हाला पण इज्जतीचं आहेच ना. अगं. म्हणूनच तुम्हाला सांगायला आले होते ना मी प्रेमाने. बरं तर तुम्ही झालं. लगेच म्हणता कुठं शेण खाल्लं आणि इकडं नाही आली, तिकडं नाही गेली, निघून आणि तुझा काही संबंध नाही, त्या माझा काही संबंध नाहीये, असं कुठं बोलणं राहतं का? बरं जाऊ दे, मी चुकलो शांता. आता कसे सुद्धा सारखे सरळ झाले. ते जर शब्द आधी बोलले असते तर तुम्हाला मी कायला बोलले असते बाकीचे. या बाय तुला आहे ना, या बाई हे 5 लाख रुपये हे तुला घे. हं? आणि तुला आता दवाखान्यात घेऊन जातो, बस मोठ्या गाडीत. ऐक शांता, याच आहे ना कोणालाही काही सांगू नको. तो तोंड आहे ना बंद ठेव. हे तुझं तोंड बंद करायचेच तुला 5 लाख रुपये दिले मी. हा का? हो एवढं बोलली नाही पाहिजे कोणाला. म्हणजे हे तोंड बंद करायची का? हा आणि चाल, तुला दवाखान्यात काय खर्च लागल ना तो मी करतो. उठ बरं, बस गाडीत चाल. चाल बरं.